हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय मसाला मिरची। तर बघू शकताय किती छान अशी दिसते मिरची। तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। जेवणामध्ये चव वाढवणारी मिरची बनवणार आहोत आपण। तर मिरच्या घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्याला आतमधनं कट करून घ्यायचं आहे। आणि ही जी मिरची असते ती तिखट नसते अजिबात। काही मिरची जी मोठी असते थोडी ती तिखट असते, ही बिलकुल तिखट नाही लागत। तर काही मसाले घेतलेत बघा, जसं की शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ, लाल तिखट, मीठ, धने पावडर आणि हळद। तर याला सर्वांना मिक्स करून घेतले बघा मी। तिखट नसल्यामुळे मी मिरची पण थोडीशी घेतलेली आहे। आता आतमध्ये भरून घ्यायचं सर्व मिरच्या। तर बघा, सर्व मिरच्या अशाच प्रकारे मी भरून घेतलेल्या आहेत। आणि ही मिरची 8 ते 10 दिवस राहते, छान खराब नाही होत। आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर बरेच दिवस राहणार। तर बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी भरून घेतली मिरची। आता तवा गरम झाला की त्याच्यावर मिरची टाकून घ्यायची। सुरुवातीला गॅस कमी करायचा आहे आणि 3-4 मिनटं भाजून घ्यायची आहे तशीच। आणि मग नंतर वरतून आपल्याला तेल टाकायचं आहे बघा। तर परतून घेतली आहे मी। थोडंसं मिरचीला डागा आणि थोडासा कलर चेंज होतो, मग तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल टाकून पण 1-2 मिनटंच त्याला परतून घ्यायचं आहे। आणि वरतून थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण मीठ मधात पण टाकलेलं आहे, पण वरतून टाकलं की सगळीकडे मीठ व्यवस्थित लागणार आणि मिरची छान चटपटीत होणार। तर बघू शकताय तुम्ही, सर्व मिरची सर्व बाजूनं छानपैकी अशी भाजून रेडी झालेली आहे। तर नक्कीच रेसिपी करून बघा। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा, गरमागरम मिरची आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकर किंवा असंच बाजूला ठेवा, वरण भातसोबत पण छान लागते। तर बघा, छान झाली मिरची। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।